एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ऑलमोस्ट कॉमेडी या लेखकांच्या स्टँडअप कॉमेडीच्या टीजर लॉन्च सोहळ्यामध्ये आपण सगळे भेटलेलो आहोत. त्यामुळे मी अमृता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. स्टँडअपलाच मिळणार आहेत कदाचित टाळ्या, इतक्या नाही येत कदाचित. ओके फाईन. सो जसं मी म्हटलं की लेखकांच्या स्टँडअप शोचा हा टीजर लॉन्च सोहळा आहे. सो मुळात लेखक म्हणजे कोण असतो? लेखक काय वाटतं तुम्हाला? काहीच वाटत नाही का? ओके. सो मला तेच वाटतंय की लेखक हा तो आहे ना की जो तुम्हाला सगळ्यांना पटेल. प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व एनग्रॉस्ड सगळं असतो. प्रोजेक्ट संपल्यानंतर अगदी शेवटी सुद्धा ज्याला अत्यंत भोळी भाबडी निरागस अशी आशा असते की त्याला सगळं पेमेंट मिळणार आहे, तो असतो लेखक. करेक्ट आहे. पण ठीक आहे, हे लेखक थोडेसे वेगळे आहेत. मला असं वाटतं की काय म्हणतात, लेखकांची ही जमातीने थोडीशी दुर्लक्षित राहिलेली आहे, पण ती आता ह्यानंतर नाही होणार आहे. ओके. तर हे जे लेखक आहेत ते वेगवेगळ्या चॅनल्सवर विविध विनोदी मालिका, वेबसिरीज आणि नाटक लिहितात. आणि तरीही ह्यांना असं वाटतं की ह्यांना कोणीही ऐकत नाही, ह्यांना बोलायला मिळत नाही, ह्यांना एक्सप्रेस व्हायला मिळत नाही, म्हणून इथे येऊन स्टँडअपचा हा जो काही शो आहे तो करतात. सो या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा संजय छाबरिया सर यांचे विशेष आभार आहेत की त्यांनी अशा स्टँडअप कॉमेडी शोला, आगळ्या वेगळ्या आणि हलक्या फुलक्या शोला एक भारी प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे. बिकॉज काय आहे ना, आता स्टँडअप म्हटलं की इथे येऊन उभे राहा आणि काहीतरी 2-3 टुकार विनोद करा, इतकी त्याची अशी ढोबळमानाने व्याख्या झालेली आहे. आणि आपण सगळेच इतके गॅजेट फ्रीक आणि डिजिटल झालेलो आहोत की स्वतःचा असा कॉन्टेंट आता उरलेला नाहीये. सो स्वतःच्या कॉन्टेंटला एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने जी काही एक वेगळी जागा मिळवून दिली, एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय, सो त्यांचे मनापासून आभार. आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या टीमचे सुद्धा मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे आजचा हा जो काही शो आहे तो इतक्या छान पद्धतीने हा इव्हेंट आहे तो होऊ शकतो. सो थँक्यू सो मच एव्हरेस्ट एंटरटेनमेंट. आणि यासोबत मला आणखीन एका व्यक्तीचे मनापासून आभार मानायचे, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी फुलराणी प्रियदर्शनी इंदलकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री, यंग, टॅलेंटेड, ब्युटिफुल. तिचे आभार याच्यासाठी कारण ती प्रत्येक प्रयोगामध्ये 5-5 लेखकांना सहन करत असते आणि नुसतं सहन करत नाही तर ती त्यांना रोस्टही करते आणि आजची ती होस्टही आहे. सो आय वेलकम प्लीज प्रियदर्शनी, इथे ये. हॅलो. सो तू तयार आहेस रोस्ट करायला? हो चालेल, पण आधी आय कांट कंट्रोल की आपण हळदी कुंकू दिसतोय आता या तर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना. तुमचं हळदी कुंकू झालेलं आहे. आणि होस्ट म्हणजे मुळात मला काही कष्ट घ्यावे लागत नाही, यांच्याकडे बघूनच अपमान सुचायला लागतो. त्यामुळे मला उलट छान संधी मिळाली आहे माझा पुणेरीपणा बाहेर काढण्याची या शोच्या निमित्ताने. तर आपण बोलूया लेखकांना. येस येस. लेखकांना मी विनंती करते की प्लीज तुम्ही आता स्टेजवर इथे या आणि तुमचा अपमान करायला तयार राहा. मी प्रत्येकाची ओळख करून देणार आहे, खरं तर ती फॉर्मॅलिटी आहे, आपण सगळ्यांना ओळखतोच. हसताना हसायलाच पाहिजे असं सांगणार आणि उत्तम कॉमेडियन, उत्तम स्टँडअप कॉमेडियन अक्षय जोशी, जोरदार टाळ्या. विविध मालिका लिहिणारे उत्तम पटकथा लेखक अमोल पाटील सर. आणि आता सध्या आपण पाहतो रंगभूमीवर एक नाटक चांगलंच गाजतंय, ज्याची त्याची लव्ह स्टोरी, त्याचा लेखक आणि अपघाती लेखक असं तो स्वतःच घोषित करतोय, ऋषिकांत राऊत. जाऊ दे, आता मला असं वाटतं की लेखकांना बोलायला मिळत नाही असं म्हणतात ते, पण मी खरं सांगू प्रियदर्शनी, खरं तर बोलवते धनी हेच असतात. आपण पोपटपंची करत असतो आणि हे मान्य असेल तुम्हाला. सो मी आणखीन काही तुमचा वेळ घेणार नाही, आता तुम्हीच बोलत बसा. ओके. थँक्यू. थँक्यू. हा, तर सगळ्यात आधी सॉरी, उशीर माझ्यामुळे झालाय. इकडे मी हे मान्य करायला हवं. आणि आता मी यांच्या अपमानाला सुरुवात करू शकते. बेसिकली ऑलमोस्ट कॉमेडी हा शो की आपल्याला परदेश दौरे कसे करायला मिळतील या तत्वाखाली 5 लेखकांनी मिळून सुरू केला आणि तो आज इतका मोठा झालाय की तो एव्हरेस्टच्या नजरेत आला आणि आता तो एव्हरेस्टच्या युट्यूब चॅनलवरही येणार आहे.
तर सगळ्यात आधी मला या लेखकांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचंय रोस्ट करण्याआधी, कारण की खरंच हे सगळं यांचं क्रेडिट आहे आणि यांनी हा शो उभा केला. तर एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाला. बाकी मी प्रियदर्शिनी इंदलकर, सगळ्यांना माहितीच आहे, सगळे मला ओळखतात. माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतोय, ज्यांना एव्हरेस्टने माझ्यामुळे अप्रोच केलं, जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे. हे कितीही टॅलेंटेड असले तरी सुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शोलाही कोणी आलं नव्हतं. त्यामुळे थँक्यू सो मच. प्लीज अक्षय जोशी त्यांच्या ऍक्च्युली काय झालं, हे सगळं बरोबर आहे. हे येईपर्यंत साई चालू झालं नव्हतं. मी पुण्यावर 10:30 वाजता आलो आणि वया इथल्या इथं वेळ झाली नाही. आणि मी पुण्यात शिवनेरी आलो, उतरलो, एक थोडासा पाऊस पुढे आलो, एक माणूस पुणे 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 म्हणजे मी आता तर आलोय. मी मुंबईचे लोक मला पुण्याला पाठवायची काय घाई लागली मला समजत नाही. आणि पण एक आहे की तिथं कोणी विचारत नव्हतं, पण आज एवढे सगळे जे कॅमेरे आले आमच्या समोर त्याचं आमचं कारण आमचं एव्हरेस्ट आहे. एव्हरेस्ट आमच्या मागे हिमालयासारखं पाठीशी उभं राहिलं म्हणून आज मी तुमच्या समोर आलोय. आणि तरी त्यातला तर बरा लेखक आहे. मी 18 सुद्धा मी शो सारखा शो लिहितो आणि बाकी तर अमोल तर म्हणजे जाऊ दे, तो मालिकावर लिहितो. अजून काय लिहितो सांग ना. नाही काय एवढंच लिहितो. किराणा मालाची यादी लिहितो. हा, किराणा मालाची यादी. ते काय आमच्या सोसायटीमध्ये मी एकदा सांगितलं की मी लेखक आहे, तर सोसायटीच्या नोटीस बाहेर लिहून देतात. आणि एकदा एक काकू आमच्या लक्षात आल्या, समोर मला बसले, समोर मला म्हटली कागद पेन घे जरा. हा म्हणजे घे, गहू 2 किलो. म्हणजे काय चालेल. तर ते लेखक म्हणजे काही लिहितात. म्हणजे लेखक मला असं वाटतं की लेखक काय लिहितो जे नंतर बदलायचं असतं ते लेखक आधी लिहितो. कारण तुम्ही आता खाली मी आता सहज बघत होतो, फिल्मचे जे मोठे मोठे बॅनर्स लागले, डिरेक्टेड बाय सगळीकडे असतं, पण काय डिरेक्ट केलंय ते लेखकाचं कोणी काही विचारत नाही. म्हणजे ऑन पेपर सगळं पाहिजे, पण जो ऑन पेपर आणतो तो पेपरवरती काय पाहिजे असं थोडं असतं. या खदखदीतून आम्ही एकत्र येऊन स्टँडअप सुरू केले आणि आता ऑलमोस्ट आम्ही त्याचे 17-20 शोज केल्यानंतर एव्हरेस्ट आम्हाला त्यांच्या लक्षात आम्ही आलो की बरं करतात लोक, तर त्यांनी विचारलं आणि आता आम्ही सुरू केलं. थँक्यू. मी बोलायचं आज संधी आहे. एपिसोड सोडून काहीतरी बोलायचं. हाच लेखकाला प्रश्न पडतो, मी बोलू म्हणजे ऐकेल कोणी असं जो होतं तसंच आज जरा झालेलं आहे. बट पहिल्यांदा असे एवढे सारे कॅमेरे आपल्यावर रोखून धरलेले आहेत, असं म्हणजे हे व्हायला होतं. असं म्हणजे जो पार्टीत सगळ्यात शेवटच्या टेबलवर बसलेला असतो तो आज अचानक असा समोर आणि खूप सारे कॅमेरे आल्यामुळे जरा असं घाबरायला होते. पण गुड, आम्ही एकमेकांची खेचत इथवर आलो याचा असं छान आनंद वाटतोय. म्हणजे आम्ही एकमेकांना ओढत असं शो करूया असं ओढत. सो आणि हे म्हणजे फार हे वाटते की आम्ही ज्या सतत असं मिरवतो की आम्ही लिहितो म्हणून नट आहेत, आम्ही लिहितो म्हणून नट आहेत, तर ती पण जाणीव झाली की नट आहेत म्हणून शो होतात आमचे. कारण ते फार जाणवतं आम्हाला की प्रिया नाही. कारण बऱ्याच वेळा आम्हाला मेसेज येतो की प्रिया आहे का शोला, आणि आम्ही विचारतो की नसली तर काय. आणि त्यानंतर पुढे काहीच कम्युनिकेशन नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सांगतच नाही, असू शकते बहुतेक, हो आणि तिचं येण्याचं चाललंय, ती असणारच आहे मोस्टली. जोवर तो माणूस तिकीट बुक करत नाही तोवर. मग तिकीट बुक केल्यानंतर आम्ही सांगतो की कदाचित ती नसेल. सो असं होतं. सो बट इट इज इन हँड. जसं लेखकाला नाट्याला स्क्रिप्ट हवी असते तसं लेखकाला ग्लॅमर हवं असतं. आम्ही दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतो. प्रियाशिवाय हा शो नाही आणि आमच्याशिवाय प्रियाकडे स्क्रिप्ट नाही बोलायला. सो ती जे काही रोस्टिंग करते ते आम्हीच लिहिलेलं आहे, हे आम्ही आता सांगू इच्छितो बेसिकली. पण हे खूप चांगलं आहे की तिला अपमान खूप गतीने सुचतात. ज्या गतीने आम्हाला सुचायला दिवस जातो तिला 1 तासभर पुरतो. तासाभरात ती बऱ्यापैकी आमचे 5 अपमान करू शकते बोलता बोलता. सो जे ती करते पण. आणि त्यामुळे मग आम्ही दरवेळेस असा विचार करतो की हिची अपमानाची पातळी वाढायच्या आत आपण नवी होस्ट शोधून ठेवूया. आणि आम्हाला असं नंतर जाणवतं की नको अपमान झाले तरच लोक येतात आणि ही असली तरच लोक येतात, तर नको असू दे. सो ते आमचं एक कॉमन बॅटल आमच्या डोक्यात सुरू असतं. बट येस, आम्ही लेखक खूप सारे तुंबलेले विनोद घेऊन मंचावर आलो आणि आम्ही एक शो तयार केला. खूप वेळा अशी खतखत असते की लेखकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. सो आम्ही स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केला आणि मग आम्हाला बघून एव्हरेस्ट सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने आम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली. सो थँक्स टू एव्हरेस्ट आणि थँक्स टू
सगळ्या ऑडियन्सला सुद्धा ज्यांनी शोज बघितले आमचे आणि ज्यांनी ऍप्रिशिएट केलं आणि त्यांनी सांगितलं की याचे शोज करा म्हणून आम्हाला शोज करावेसे वाटले परत. कारण बऱ्याच वेळा लेखकाला असं होतं की कोणीतरी वाचतं आणि तो लेखक म्हणतो, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की नाटकाच्या तुम्ही जर नाटक लिहिलं असेल, म्हणजे याला खूप अनुभव येत असेल कधी त्याचा, अख्खं नाटक होतं, सगळं होतं आणि जेव्हा ग्रीन रूम मध्ये ऑडियन्स येत असतो भेटायला, लेखकाला कुणीच भेटत नाही, सगळे त्या नटांना भेटत असतात आणि ते म्हणतात काय छान बोललात तुम्ही वाक्य, अरे यांनी लिहिलंय ते, हा बाजूला कोपऱ्यात उभे, त्याला बोला की त्याला अरे छान लिहिलं असतं, ते होत नाही. माझा एक्सपिरियन्स होता याच्यातला. मी नाटक लिहिलं होतं दिलतो बच्चाजी नावाचं आणि प्रसाद खांडेकर त्याच्यात काम करायचं. तर प्रसाद आणि मी खूप सेम दिसतो, म्हणजे बऱ्यापैकी सेम दिसतो. सो एकदा प्रसाद आणि मी असे शेजारी उभे, एक माणूस आला माझ्या पोटावरती हात मारला, म्हणजे खांडेकर कसं आहेस, म्हणजे काका हे पोट. त्या माणसाला पोट कळलं नाही आणि नंतर मला ते विचारलं की तुम्ही काय करणार. मला 56 पानं लिहिले तर मी 56 पानं लिहिल्यानंतर हे सगळं झालंय. तर अनेकांना हे बरोबर आहे की तू म्हणतोस की लेखक काय करतो हे त्यांना माहित नसतं, म्हणजे इमॅजिन करतो म्हणजे काय असं आहे ते. मला तर हा अनुभव आहे की मी घरी बसलेलो असतो छान चहा पीत वगैरे वगैरे, माझी बायको येऊन बऱ्याच वेळा म्हणते काही करत नसेल तर भाजी घेऊन ये, आणि तिला मी सांगतो की नाही ते एपिसोडचा विचार करतोय, हा तेच काहीच करत नसेल तर भाजी घेऊन ये. सो तिला ते कळत नाही की हा विचार करतोय म्हणजे एपिसोडचा विचार चाललाय ना, की ते काम चाललंय, तर ते तसं लेखक बसलेला आहे म्हणजे विचार करतोय असं काही कोणाला वाटत नाही. त्यांना असं वाटतं की तो बसतो, त्याला सुचतं, तो लिहितो आणि मोकळा होतो, तर त्याच्या आधी खूप विचार करावा लागतो, हे काही कोणाला पटत नाही. तर त्यामुळे तसं आहे. सो मजा आली आम्हाला सगळ्या शो करताना आणि तुम्हालाही बघायला खूप मजा येणार आहे युट्यूबवर. इव्हन तुम्ही लाईव्ह बघायला आलात पुढले शोज आमचे जे आहेत, तेव्हा तुम्हाला धमाल येईल, कारण त्यात वेगळे नवीन सेट आहेत आणि सगळे वेगळ्या पद्धतीचे लेखक आहेत. म्हणजे अक्षय हा अत्यंत पुणेरी लिहितो, मी फार काय म्हणूया आपण त्याला निरागस, मी फार निरागस लिहितो, निरागस डबल विनोद लिहितो, पाटील पाटील आहे, त्यामुळे ते फ्लेवर तोच आहे बाई वाड्यावर, फक्त त्यातला बाई हिडन आहे, कंसात आहे, बाकी वाड्यावर हा फील आहे. तो तुम्ही ते लाईव्ह शोज बघायला या, तुम्हाला धमाल मजा येईल. आता युट्यूबवर याचे एपिसोड्स येतील ते बघा, त्यातही तुम्हाला धमाल येईल आणि पुढे आम्ही असा चांगला कंटेंट करत राहू. सो ओव्हर टू एक आम्ही तर ठरवून लेखक झालो, म्हणजे मी तर ठरवून लेखक झालो. मला EMI आणि लोन काढल्यानंतर कळलं की आपल्याला लेखक व्हायला हवं, त्याशिवाय खूप लिहायला हवं, त्याशिवाय आपल्याला EMI भरता येणार नाही. सो त्यामुळे मला बऱ्याच वेळा असं विचारतात कसं सुचतं तुला हे सगळं, मी म्हटलं मी लोन काढलं आणि मला सुचायला लागलं, त्याच्या आधी मला एवढं नाही सुचायचं. ज्या गतीने मला आता सुचतं ते फक्त बँकेमुळे. त्यामुळे मी कधीतरी माझं चरित्र लिहिलं त्यात बँकेचे आभार मानणार आहे, तुमच्यामुळे मी चांगला मालिका लेखक झालो वगैरे. सो आम्ही तर ठरवून लेखक झालो, हा एक अपघाती लेखक झालाय. सो ओव्हर टू ऋषिकांत. नाही, मी अपघाती लेखक आहे, पण मी अपघात केल्यावर निबंध लिहित नाही. तर मी एक सामाजिक मागण्याचा प्रयत्न केला. सो पण मी स्टँडअप कॉमेडीचा 4 वर्षांचा प्रॉपर कोर्स केलेला आहे. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. खूप जणांना कनेक्ट झालं बऱ्यापैकी, वर्क होतात माझे जोक्स, मी अपघाती पंचेस नसतात माझे. सो अपघातानेच मी ते लिहायला आलो असं म्हणू शकतो, कारण मी रिराईटचा लेखक आहे. हिला तर खूप चांगला अनुभव आहे, अमोलला वगैरे सगळ्यांनाच माहिती. मी आता माझं जे नाटक आलंय, नाटकाचे पण वर्षभरामध्ये मी 19 ड्राफ्ट लिहिले होते. वर्षाला महिने 12 असतात, ड्राफ्ट 19 झाले होते. आणि इंजिनिअरिंगचं पण म्हणाल तर असं होतं की एका सेमिस्टरला 6 विषय असतात. मी 4 वर्षामध्ये 11 KT एक्झाम दिल्या. मी ठरवलं असतं तर मी डबल ग्रॅज्युएशन होऊ शकलो असतो, पण मी सुशिक्षित बेरोजगार व्हायचं निवडलं. आणि सुशिक्षित बेरोजगारनंतर 2 ऑप्शन असतात, एक तर MPSC UPSCची परीक्षा द्या किंवा लेखक व्हा. मी लेखक व्हा निवडलं. त्याचा अपघाताने परत करत करत इथपर्यंत आलेलो आहे. आणि स्टँडअप करायचा विचार आमचा अक्षयचाच होता, की अक्षय बोलवता की अरे आपल्या विनोदांवर लोक जातात, फिरून येतात सगळीकडे, आपणच आपले विनोद घेऊन जाऊयात का. तर आम्ही प्रयत्न केला. आमचा टार्गेट सिंगापूरच होतो, पण आम्ही सोलापूर कोल्हापूर पर्यंतच पोहोचलोय आतापर्यंत. सो बघूया आता एव्हरेस्टने पण आम्हाला साथ दिली तर कुठपर्यंत. एव्हरेस्ट आपल्या जगभर पोहोचवेल ना. हो, एव्हरेस्ट जगभर पोहोचवणी प्रियाने जर डेट्स दिल्या तरच आपल्याला फायदा होईल. झालं. नाही, तो जे म्हणाला रिराईटचं, तसं ते रिराईट नावाची जी गोष्ट आहे ती बऱ्याच वेळा असं होतं ना, की मी माझ्या मालिकेचे एपिसोड पण मी लिहून दिल्यानंतर इतक्या वेळा रिराईट होतात की मला आठवावं लागतं आपण लिहिलेला ड्राफ्ट कुठला आहे, आपण जे लिहिलं होतं त्यात हा सीन कसा होता, हे मला खूप वेळ आठवत नाही. कारण मला ना 2 शब्दांची तर मला खूपच भीती वाटायला लागली एका शब्दाची, ती म्हणजे मला काय वाटतं. म्हणजे आपण कितीही भारी लिहा आणि कोणाला तरी वाचून दाखवल्यानंतर तो पहिलं वाक्य जेव्हा म्हणतो ना मला काय वाटतं ना, तिथे असं वाटतं ही पानं फाडून फेकून द्यावी की नाही आता, कारण ते मला काय वाटतं नंतर प्रत्येकाला किती वाटत असतं. तर तो तर एक मोठा प्रॉब्लेम. प्रत्येकाला ना मला काय वाटतं
यातनं हे झालं पाहिजे, यातनं ते झालं पाहिजे. सो आम्हाला पहिल्यांदा असं वाटतं की आपण असं काहीतरी करूया ज्यात कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं. आणि म्हणून हे स्टँडअपचे आम्ही स्क्रिप्ट लिहिले होते की यात आता कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं, नाही हा पंच असाच आहे, हा असाच डिलिव्हर होणार आणि तो वाजणार. आणि आम्ही वाजवलेत पंचेस. सो दॅट्स द हे म्हणजे त्या रिराईटचं जो फ्रस्ट्रेशन आहे त्यातनं क्रिएट झालं या सगळ्या स्क्रिप्ट आहेत. सो आय एम डेफिनेटली शुअर की तुम्हाला सगळ्यांना काय आवडणार आहे. आणि मला जे आमचे 2 मेंबर्स आज गैरहजर आहेत त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल. चेतन डांगे आणि चिन्मय कुलकर्णी हेही तितकेच म्हणजे हे इथे उभे आहेत असं आपण इमॅजिन करू. आणि ते काय बोलले असेल. चिन्मय, मला वाटतं चिन्मयचं तू बोलावंस मनोगत असं मला वाटतं. चिन्मय बेसिकली नॉन फिक्शन शोज लिहितो. म्हणजे जे रिएलिटी शोज तुम्ही बघता म्हणजे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा हे जे वाक्य त्याच्यात येतं तर ते चिन्मय लिहित असतो. पण कंटेंट इतकं चांगलं लिहितो की याला त्याला म्हणायला लागलं नाहीये की जोरदार टाळ्यांनी स्वागत करा वगैरे. चांगलं लिहिलं त्यांनी, चांगलं परफॉर्म पण केलं. त्यामुळे तो आताही चॅनलच्या मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकलेला नाही. कारण तिथे अपेरेंटली त्याच्याशिवाय चॅनलचं पान हलत नाही असं त्याने आम्हाला सांगितलं. तोच त्यांचा आधार वृक्ष आहे. त्यामुळे बेसिकली चॅनलनी पानं पलटवायला त्याला ठेवले पाहिजे. तुम्हाला मी चॅनलच्या लोकांची गंमत सांगतो. मध्यंतरी काय झालं, हे जे कलाकार असतात ना त्यांना असं असतं की सेम टाइम स्लॉटला दुसरीकडे काम नाही करायचं, बरोबर आहे. तर आमचा चिन्मय शो लिहित होता हो दे धिंगाणा, जो शनिवार रविवार 9 ते 10 चालायचा. हे दोघं हास्यात लिहायचे जे 9 ते 10 चालायचं शनिवार रविवार. आणि मी लिहायचं हसताना असायलाच पाहिजे शनिवार रविवार 9 ते 10. आम्ही एकत्र येऊन काही काम केलं ना तर चॅनलला कधीच काही प्रॉब्लेम नाही झालेला. पण कलाकारांना मात्र ते कधी सोडत नाही. दिस इज द बेनिफिट यू हॅव. हा ते हो राईट राईट. आणि दुसरं म्हणजे चेतन डांगे. चेतन डांगेच्या ह्युमर बद्दल आपण काय बोलावं. चेतन डांगे स्वतःच ते बोलत नाही आणि आज तर तो गैरहजरही आहे. त्याचा जो सेट आहे तो ट्रॅफिक वरती आहे. तर मला वाटतं तो आत्ताही कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळेच इथे येऊ शकलेला नाहीये. ते आपल्याला त्याच्या टीजर मधनं कळेलच. तर असे हे 5 लेखक आहेत. प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे आणि खूप अमेझिंगरित्या ते लोकांचं मनोरंजन करतात. म्हणजे लेखकांकडनं कोणी अपेक्षाच करणार नाही की ते एवढं हसवू शकतील. आणि तीच त्यांची खासियत आहे. तेच त्यांचं वर्क होतं की यांच्याकडनं कोणी अपेक्षाच ठेवत नाही. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं आपण काही वाक्य कट करा प्लीज. म्हणजे आता बघा हेच ठेवतील लेखक मला काही वाक्य लावतात तर ते ठेवणार. मला वाटतं आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. बापरे, केवढी तगमग, केवढी ती सगळं असं बाहेर. तुम्हाला एक कल्पना आली असेल की काय होणार आहे या सगळ्या शो मध्ये. एक अपघाती लेखक, एक मार्मिक लेखक, एक पुणेरी लेखक आणि या सगळ्यांना रोस्ट करणारी प्रियदर्शनी. सो मी जस्ट ऋषीला म्हटलं की सगळेच एकमेकांना रोस्ट करणार आहेत का. डोंट वरी म्हटलं मी पण रोस्ट होणार आहे का. अगं तुला कांदिवलीवरून फक्त 15-20 मिनिटांच्या अँकरिंगसाठी बोलावलंय बस. म्हटलं ओके फाईन. आणि तुझं कौतुक करायला विशेष व्यक्तीही आणलेला आहेस तू, ते दिसतंय आम्हाला. आपलं आता म्हणजे आपलं कौतुक आपल्या सोबतच आणायचं मला ह्याच्यावरून कळलेलं. सो ज्याच्यासाठी आपण आता इथे भेटलेलो आहोत तो तर 24 जानेवारी पासून प्रत्येक शुक्रवारी हा जो एपिसोड आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि हा कल्ला जो काय आहे हा टीजर होता फक्त, त्यामुळे आता खरी मजा बाकी आहे. टीजर तर आपण पाहिलेला आहे, एपिसोड पण आपण पाहणार आहोत. हे सगळे एकमेकांना असेच रोस्ट करत राहणार आहेत, कॉमेडी होत राहणार आहे. पण त्याआधी या सगळ्यांना एक हुरूप देण्यासाठी आणि खरंच जेन्युअनली त्यांचं कौतुक करण्यासाठी एक मोठी व्यक्ती आपल्या इथे आता उपस्थित आहे. स्वतः ते दिग्गज लेखक आहेतच, स्वतः ते प्रयोगशील आहेत. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आत्ताच त्यांची 14 इंचांचा वनवास ही एकांकिका सवाईला पोहोचलेली आहे. असे दिग्गज लेखक आशिष पात्रे सर इथे उपस्थित आहेत. सर मी तुम्हाला विनंती करते प्लीज इथे या. हॅलो सर. या अपमानांच्या शब्दांमध्ये तुमचे थोडेसे कौतुकाचे शब्द. हा नाही कौतुकाच हा पण मी सांगितलं नाही मला घ्यावं त्यांनी म्हणून मी आलोय ऍक्च्युली. काय बोलू मी. आणि ही मुलं जी आता ही नेमकी 4 जी मुलं आहेत त्यांच्यासोबत मी काम चेतन सोबतही केले आणि चिन्मय सोबतही केले. पण जितकं यांच्यासोबत केलं तेवढं त्यांच्यासोबत केलं नाहीये प्रॅक्टिकली. पण हे अमोल
किंवा प्रियदर्शनीचं पहिलं 14 वर्षाची ती होती तेव्हा तिने त्या अफलातून नावाचा शो केला होता. म्हणजे ती या सगळ्या व्यासपीठावरनच आलेली आहे नॉन फिक्शनच्या. अक्षय तर एका वाक्यात सांगायचं तर तो पुण्याचा आहे, म्हणजे त्याच्यात सगळं आलं. म्हणजे तो किती मल्टी टॅलेंटेड आहे हे सांगायला नको. अमोल पाटील कुठलाही मला अजून कळले नेमका. आणि ऋषी राऊत आपला जवळचा माणूस आहे. पण ह्यांनी खरंच हा प्रयोगच इतका स्तुत्य आहे की लेखकांना खरं तर जसं अक्षय नेहमी चॅनलच्या गमती सांगत असतो की असं केल्यानंतर असा रिस्पॉन्स मिळतो, ते खरं आहे. म्हणजे कधी कधी स्वप्न पडतं असं की आपल्याला ऑस्कर मिळालंय आणि जथ्थाचा जथ्था एअरपोर्टवर जमा झालाय आणि असं असतं ना आपला सेकंड आपल्यातला माणूस बाहेर आलेला असतो, अरे मला हे करायला मी आलो होतो वगैरे वगैरे. आणि कुठून तरी आवाज येतो, हॅलो हा रे काय, अरे ते 6 एपिसोड कधी देतो, अरे मला ऑस्कर मिळालंय का हे बघ. अगं तू का डेली सोप येणार नाही, त्याला धक्का बसलेला असतो त्याचं काय करशील. तर त्या लेवलला आपण काम करत असतो. हे काम करताना कुठेतरी लेखकांना आलेले अनुभव, त्यांच्या आतमधला माणूस, आत्ताचे जे जगणं मांडण्याची जी कला स्टँडअप म्हणून उदयाला आली आहे, जी खरं तर लोकनाट्यातून किंवा त्या परंपरेतूनच आलेली आहे आणि जगभरामध्ये सगळीकडे तिकडच्या फोक फॉर्म मधलं स्टँडअप आलेलं आहे, जसं रॅप आलं. तर ती जास्त जवळ जाणारी आर्ट आहे की माझं म्हणणं. म्हणून स्टँडअप लिहू नाही शकत कोणासाठी आपण, त्याचं त्याला तयार करून करावं लागतं. जो यांनी खूप मोठं टास्क ते उचललेलं आहे. आणि तुमच्यासारखे लोक जेव्हा येऊन स्टँडअपचा कार्यक्रम किंवा माउथ पब्लिसिटीवर डिजिटली जाऊन त्यांना बघणं, ॲप्रिशिएट करणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा खऱ्या अर्थाने लेखकांना व्यासपीठ मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे आता ऋषी, अमोल आणि यांच्यासोबत ऑफिसमध्ये बसून जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा फक्त आणि फक्त एपिसोडिक काम नाही बोललोय, त्याच्या पलीकडे जाऊन जगात जे काही चालू आहे किंवा कुठल्या आर्ट फॉर्म मध्ये काय चालू आहे याविषयी बोललोय. तर समाधान याचं वाटतं की तो असा कुठेतरी घेऊन आपण पुढे जातो. नाहीतर डेली सोप आहे की डेली सोप हा मुद्दा नेहमी राहतो. प्रियदर्शनीचं पण म्हणणं नेहमी फोनवर तर तेच असतं, काहीतरी वेगळं करायला. तिने ते वेगळं केलं फुलराणीमध्ये, तर ते हा सुट्टी आणि मी साधं बोललो, अरे मी असं आहे. तर तिने ते वेगळं करण्याचा एक काय म्हणतात मनापासून प्रयत्न तिचा नेहमी असतो. तर ह्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. एव्हरेस्ट सारखं खाबरिया खूप वर्ष ओळख आहे आमची. त्यांना खूप त्यांच्या स्ट्रॅटेजीला आणि त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनला आणि क्रिएटिव्हिटीला मी नेहमी रिस्पेक्ट करत आलेलो आहे. कारण एकट्या माणसाने सगळं प्लॅटफॉर्म उभं करणं हे सोपं नाही, एवढे सबस्क्रायबर आणि त्या गोष्टी करणं. आणि त्यांची टीम, दीपक असेल किंवा बाकीच्या गोष्टी, एडिट खूप चांगलं झालंय, टीजर, बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगलं आहे. आणि या पद्धतीने पुढे जावं अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही सगळे आलात, तुमचे आभार. या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे थोडस मी बारीक झालोय ना, सो वाटतंय एक काम माहितीये. मध्ये मला प्रश्न 10 वर्षापासून विचारायचे ना, जेवला का वगैरे लेखकाला, तर आता मी सांगतो की अरे मी मेंटेन करतो वगैरे, तर ते जरा बरं वाटतं, इको सॅटिस्फाय वाटतं. आम्हाला जेवण मिळतं पण आम्ही नाही म्हणतो. तर या सगळ्यांना असंच पोट भरून तुमचं प्रेम आणि जेवण मिळत राहू ही अपेक्षा. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सर मला सांगायला आवडेल की हे सगळे जे एपिसोड्स आहेत ते क्रेझी स्टुडिओ इथे शूट झालेले आहेत. आणि अर्थात हे एपिसोड आणि आत्ता या सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांपर्यंत, तुमच्यापर्यंत पोहोचवणारे एक प्रभावी माध्यम ते म्हणजे औदुंबर एंटरटेनमेंट, अमृता माने. आणि त्याचबरोबर सोशल मीडिया जे हँडल केलेलं आहे ते जुले एंटरटेनमेंट यांनी हँडल केलेलं आहे. सो या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि सर जसं म्हणाले की लेखकांची व्यथा वेगळीच आहे. कारण बघा ना, म्हणजे आपण असं कळत न कळत आपल्याकडून कोणी हर्ट होऊ नये हा आपला प्रयत्न असतो, पण कळत न कळत कोणीतरी माझ्याकडनं हसावं असं आपण ठरवून करत नाही, पण हे सगळे ठरवून करणार आहेत. सो मला असं वाटतं यांच्या प्रयत्नांसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आय एम शुअर की हे जे नाव आहे ऑलमोस्ट कॉमेडी
ते संजय सरांनाही नंतर असं वाटेल की ते ऑलवेज कॉमेडी असं करावं. आणि इतक्या भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. 24 जानेवारीपासून दर शुक्रवारी हा एपिसोड आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खूप हसायला मिळणार आहे. सो आता मला असं वाटतंय की क्वेश्चन आन्सर सेशन जे आहे ते सुरू करूया. पण त्यापूर्वी प्रियदर्शनीला काहीतरी बोलायचं. तुम्ही तिघे प्लीज स्टेजवर आहात. मी एक उगाच गरज नसताना छोटूस रोस्ट करू इच्छिते, कारण की बिग होस्ट ते तर करायलाच हवं. ऐसे क्यों कुछ तो लिखते हैं, लिख के मिटाते हैं रात भर. ऐसे क्यों पंचस खुद के ही खुद भी न सुनते हैं आजकल. ऐसे सब बोलना, दिल को यूं खोलना, सब कुछ कहकर कॉमेडी ही करना जरूरी है क्या. ऐसे क्यों, हाँ क्यों, हाँ क्यों, क्यों कॉमेडी करना कधीतरी एकदा तरी कॉमेडी कराना. वाव, खूप छान. फक्त तू संगीताला रोस्ट केलंय आम्हाला. ते जरा हुकलं, कोणीतरी रोज झाल्याशी म्हटलं. पण ठीक आहे, इट्स व्हेरी ब्युटिफुल. चिन्मय असतं तर त्याने माझं कौतुक केलं असतं. पण बिसाइड्स ऑल द रोस्टिंग आणि जोक्स, मला हे सांगायला आवडेल की जेव्हा अमोलचा मला फोन आला की आम्ही असा असा शो करतोय आणि तू होस्ट करशील का, आणि होस्ट करताना रोस्ट करशील का, तर आय वॉज सरप्राइज्ड की एवढ्या सगळ्या लोकांमधनं त्यांनी मला फोन केला. आणि आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी. मी याला अपॉर्च्युनिटीज म्हणेन, कारण की मी अशा पद्धतीचं काम आधी केलं नाहीये आणि स्टँडअप हा प्रकार ट्राय करणं हे मला करायचं होतं. तर तुमच्या निमित्ताने मला ते करता आलं आणि खरंच हे मला लिहून देतात बऱ्याच गोष्टी. म्हणजे मी जरी मध्ये मध्ये माझे अपमान ऍड करत असले तरी सुद्धा कणा हाच आहे. यांच्यामुळे मी बोलू शकते आणि कॉन्फिडेंटली सादर करू शकते, कारण नंतर सावरून गेला हे असतात किंवा माझा अपमान पचवू शकणारी ही सगळी मंडळी आहे, परत माझा अपमान करणारी आहेत. त्यामुळे ही देवाणघेवाण खूप मजेशीर वाटते आणि हे करत राहावंसं वाटतं, कारण सगळ्यांमध्ये ती जिद्द आहे की आपल्याला जे हवंय, आपल्याला जसं व्यक्त व्हायचंय तसं व्यक्त व्हायला हे व्यासपीठ आपल्याला मिळालंय. आणि थँक्स टू एव्हरेस्ट की त्यांनी हा विश्वास दाखवला या सगळ्या टीमवरती. आणि आता हा प्रवास आमचा अजून लांबपर्यंत जाईल, अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सो या निमित्ताने एव्हरेस्टचेही धन्यवाद, संजय छाबरी यांचे धन्यवाद. खूप वेगवेगळा कॉन्टेंट एव्हरेस्टवर सतत येत असतो, त्यात आमची ही भर पडली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस सॉंग. चांगल्याने सांगतोय. आय डिडंट एक्सपेक्ट की गाणं वगैरे. त्यांच्या ज्या रिॲक्शन्स होत्या त्यासाठी कुणीच कधी गाणं केलं नाही. रडायला येतं. थँक्यू फॉर युअर ब्लँक फेसेस. सो यानंतर आता इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आन्सर सेशन जे आहेत ते सुरू होतील. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि थँक्यू टू यू टू. तू खूप छान अँकरिंग केलंस या सगळ्याचं. रोस्टिंग नाही ना केलंस तरी चाललंस. अच्छा, हे रोस्टिंग नाही, हे रोस्टिंग नाही. एकदम नको. सेंटरमध्ये आम्ही समाधान घालतोय. हा, थोडंसं सेंटर. पण थोडंसं सॉरी. Bye.